वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। प्रभु रामचंद्र की जय। गेल्या भागापासून आपण रामचरित्र ऐकतोय। 9 स्कंधातले हे काही अध्याय ह्याच्यात आहेत। 9, 10, 8, 9, 10, 11 पर्यंतचे अध्याय आहेत। त्याच्यामध्ये पूर्ण रामचरित्र आलेलं आहे। मागच्या भागात आपण राम वनामध्ये जायला निघालेले आहेत, केवटाने त्यांना गंगा नदी पार करून दिली आहे, इथपर्यंतचा भाग पाहिला आहे। आता ते गंगा नदी पार करून झाल्यानंतर ते तिघही पुढे चालायला लागले। एका ठिकाणी रस्त्यात त्यांनी मुक्काम केलाय। तिथले गावातले लोक त्यांच्या दर्शनासाठी आले। सीतामाईचं पण स्त्रिया दर्शन घेत आहेत। गावकरी आपापसात बोलत आहेत की अशा या सुकुमार मुलांना वनात पाठवण्यास कैकेयीचं मन कसं काय धजावलं बाबा, तिला थोडंही वाईट कसं वाटलं नाही काय बाई, म्हणे हिच्या मनात विचार पण आले असे। अशा पद्धतीने लोक चर्चा करतायत। असं लोकांची भेटी होता 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 संध्याकाळ झाली। रात्र झाल्यानंतर राम सीतानी स्वतःसाठी दर्भासन खाली टाकलेलं आहे आणि दर्भासनावरती ते झोपलेले आहेत। गुहक राजा आणि लक्ष्मण हे पहारा देण्यासाठी उभं राहिले। ते दोघंही आता पहारा द्यायला लागले। गुहक आणि लक्ष्मण एकमेकांशी गप्पा मारतायत। गुहकाने कैकेयीबद्दल थोडेसे कटू वचन लक्ष्मणाजवळ बोलून दाखवले। लक्ष्मणाने गुहकाला उपदेश केला, असं तू म्हणू नकोस, जे घडणार होतं ते घडणारच होतं असं म्हणून लक्ष्मणाने गुहकाला उपदेश केला। त्या उपदेशाला लक्ष्मण गीता असं म्हटलेलं आहे। सुखस्य दुःखस्य न कोपती दाता, मनुष्याला त्याचं कर्मच सुख आणि दुःख देतं, त्याच्यासाठी जबाबदार दुसऱ्याला धरू नये। या सृष्टीचा आधारच कर्म आहे आणि म्हणून कैकेयीला दोष देऊ नकोस, अशा प्रकारे गुहकाला लक्ष्मणाने जो उपदेश केला त्याला लक्ष्मण गीता असं म्हणलंय। राम स्वेच्छेने वनवासी झालेत, सखा परम परमारथू ऐहू, मन कर्म वचन राम पद नेहू। सुख दुःखाच्या कारणाचा शोध जो आपल्या आतच घेतो तो संत। वास्तविक पाहिले तर सुख किंवा दुःख कुणीच देऊ शकत नाही। ही
मनाची फक्त एक कल्पना आहे. सुख आणि दुःख तर कर्माचंच फळ आहे. राम तर परमानंद स्वरूप आहेत. जे त्यांचे स्मरण करतात त्यांना दुःख होत नाही, सुखच होते. जीवाला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे लक्ष्मणाने त्यांना समजावून सांगितलंय. रामकथा अनेक ग्रंथात वर्णन केली गेली आहे. कैकेयीने रामाला वनवास दिला. कौसल्या मातेला अति दुःख झालं. रामचंद्र म्हणतात की हे माझ्या कर्माचंच फळ आहे. पूर्वजन्मी मी कैकेयीला दुःख दिलं होतं, त्याचं हे फळ आहे. मी परशुराम अवतारात असताना जे काही केलं त्याचं हे फळ मी भोगतो आहे. पूर्वजन्मात कैकेयी जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका होती. परशुराम तिचा पुत्र होता. एकेवेळी चित्रसेन गंधर्व अनेक अप्सरांसह सरोवरात विहार करीत होते. रेणुका तिथे पाणी भरायला आली. तिने ते दृश्य पाहिलं आणि तिच्या मनात थोडा वेळ का विना कामविकार उत्पन्न झाला. या अप्सरांना जे सुख मिळतंय ते कदाचित मला कधीच मिळणार नाही. पण मी जर एखाद्या राजाची पत्नी असते तर निश्चितच हे सुख माझ्या वाट्याला आलं असतं, असा तिच्या मनात क्षणिक विचार आला आणि त्या विचाराने तिला पाणी घेऊन जायला उशीर झाला. जमदग्नी ऋषींनी हे अंतर्ज्ञानाने जाणलं. रेणुकाच्या मनातला व्यभिचार त्यांनी ओळखला. ते खिन्न झाले. ते परशुरामाला म्हणाले, तुझ्या आईने पाप केलंय, तिचा शिरच्छेद कर. वडिलांची आज्ञा शिरसावंद मानून परशुरामाने ताबडतोब आपल्या हातातील परशुने रेणुकेचा शिरच्छेद केला. त्या जन्मात मी मातेला दुःख दिले, ती या जन्मात मला दुःख देत आहे. महात्मे इथपर्यंत सांगतात की रामाने वालीची हत्या केली होती. तो वालीच कृष्णावतारात पारध्याच्या रूपाने आला आणि भगवंताला त्याच्या बाणाने प्राणत्याग करावा लागला. केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. लक्ष्मण आणि गुह्यक अशा प्रकारे सर्व रात्रभर बोलत होते आणि पहाराही देत होते. ब्राह्ममुहूर्त झाला. श्रीराम उठले आणि त्यांनी स्नान करून शंकरांची पूजा केली. रघुनाथांनी जगासमोर असा आदर्श ठेवला की स्वतः ईश्वर असूनही भगवान शंकरांची ते पूजा करतात. त्यांनी आता गुह्यक राजाला परत जायला सांगितलं, पण त्यांनी काही मान्य केलं नाही. राम म्हणाले, ठीक आहे, आम्ही चित्रकूटला पोहोचू, मग तेव्हा तू परत जा. आता रामचंद्र पुढच्या प्रवासाला निघालेत आणि प्रयागराजपर्यंत आलेले. तेथे भरद्वाज मुनींच्या आश्रमात ते थोडे काळ थांबले. राम सीता लक्ष्मणांच्या आगमनाने भरद्वाज ऋषींना पण अतिशय आनंद झाला. आजूबाजूच्या जवळपास राहणाऱ्या आश्रमातले ऋषी पण तिथे रामाच्या दर्शनाला आले. भरद्वाज मुनी त्यांना म्हणाले, आजपर्यंत केलेल्या साधनेचे फळ मला मिळाले. रामचंद्रांनी एक रात्र का होईना या आश्रमात घालवली. राम आता त्यांना म्हणाले, भरद्वाजांना, आम्ही वाल्मिकी मुनींच्या आश्रमात जाऊ इच्छितो. त्यासाठी वाल्मिकी मुनींचा आश्रम दाखवण्यासाठी आमच्याबरोबर काही ऋषिकुमार पाठवले तर बरं पडेल. भरद्वाज मुनींनी 4 ऋषिकुमार रामांबरोबर पाठवले वाल्मिकी ऋषींचा आश्रम दाखवण्यासाठी. आणि मग मजल दरमजल करत वाल्मिकींच्या आश्रमापर्यंत राम, लक्ष्मण, सीता आता पोचलेले आहेत. वाल्मिकींनी साध्या भाषेत रामायण लिहिलंय आणि ते राम अवतार होण्यापूर्वीच लिहून ठेवलं होतं. ते आदी कवी आहेत. वाल्मिकींच्या आश्रमात श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण आल्यानंतर त्यांना ती आपल्या आश्रमात हे येणार हे आधीच कळलेलं होतं. वाल्मिकी त्रिकालदर्शी होते. वाल्मिकी हे संघाचं फळ आहे. संघ ते म्हणतात रामाला, प्रथम मी कोळी होतो, लोकांना वाट अडवून लुटत असे.
आणि त्या लूट आलेल्या पैशातून, संपत्तीतून माझ्या कुटुंबाचं मी पालन पोषण करत होतो आणि अशा प्रकारे माझ्याकडून पापाचरण घडत होतो. एक दिवस नारद मुनी आले आणि त्यांनी मला उपदेश केला आणि माझं सगळं जीवनच बदलून गेलं. माझे डोळे उघडले की माझ्या या पापामध्ये माझं कुटुंब काही वाटेकरी होण्यास तयार नव्हतं. नारद मुनींनी मला सांगितलं, तू आपल्या घरी जाऊन सगळ्यांना विचार, तू हे जे पाप करतोयस त्या पापाचा वाटा घेण्यास ते तयार आहेत का? माझे कुटुंबीय नाही म्हणाले. तेव्हा माझे डोळे उघडले आणि मन उदासीन झालं. माझा मोह, माझा भ्रम सर्व नष्ट झाला. त्यांनी मला नारद मुनींनी मला राम नामाचा मंत्र दिला. मी अशिक्षित होतो, पापी होतो, माझ्या तोंडातून राम राम येईना, त्याच्याऐवजी मरा मरा शब्द निघू लागले. मी चांगल्या प्रकारे रामनामाचा जप करू शकलो नाही. मी उलटाच जप करीत राहिलो, परंतु भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि माझा उद्धार केला. तुलसीदासांनी रामायणात पूर्ण अद्वैताचं वर्णन केलं आहे. पुढे पुढे भगवंत आणि भक्त यात काहीच भेद राहत नाही. रामचंद्र वाल्मिकींना म्हणाले, ऋषीवर, आम्ही मनात राहू इच्छितो. आम्ही कुठे राहावं आपणच आम्हाला सांगा. चांगले ठिकाण दाखवण्याची आमच्यावर कृपा करा. वाल्मिकी म्हणतात, प्रभो, तसं पाहिलं तर आपण कुठे नाही आहेत. आपण नाही असं स्थानच नाहीये. आपण सर्वत्र आहात. आपण भक्तांच्या हृदयातही आहात. आपण मला स्थळ विचारता. आपण नाही असं स्थळ कुठे आहे हो? आपण ही लीला करीत आहात. म्हणून मी आपणास सांगतो की आपण चित्रकूट पर्वतावर वास करावा. श्रीमद भागवत हे समाधी भाषेत आहे आणि वाल्मिकी रामायण सुद्धा समाधी भाषेतच आहे. चित्तच चित्रकूट आहे. चित्तात सतत भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान लागलेलं आहे, तेव्हाच त्याला चित्र म्हटलं गेलंय. चिंतन करणे हा चित्ताचा धर्म आहे. निश्चय करणे हा बुद्धीचा धर्म आहे. संकल्प करणे हा मनाचा धर्म आहे. एकाच अंतःकरणाचे हे सगळे भेद आहेत. लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता हे पराभक्तीचं स्वरूप, राम हा परमात्मा आहे. संकल्प कराल तर शुभ करा. नेहमी अशी चांगली कल्पना करीत जा की परमात्मा आपल्या हृदयात वास करीत आहे. अशा प्रकारे चित्रकूटाचं महत्त्व इथे श्रीमद भागवत रहस्यामध्ये डोंगरे महाराजांनी आपल्याला कथन केलंय. रघुनाथ मंदाकिनीच्या तीराला आले. तिथे आता त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागलाय. अत्री ऋषी अतिशय वयोवृद्ध होते. रोज गंगा स्नान करण्याचा त्यांचा नियम होता, परंतु वय वाढल्यामुळे आता त्यांना गंगेवर जाणं शक्य होत नव्हतं. अनुसूया मातेनी गंगेकडे प्रार्थना केली की गंगादेवी, तू माझ्या आश्रमात प्रगट हो. आता ऋषीवरांना तुझ्या स्थानी येऊन स्नान करणे शक्य होत नाही. अनुसूया मातेच्या प्रार्थनेने गंगा तिथेच प्रगट झाली. त्या आश्रमाला भेट देऊन रघुनाथ, रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण आता चित्रकूटाच्या घाटावर आले. तुलसीदासांना श्रीरामांचं दर्शन झालं. त्या चित्रकूटाजवळ आले. या तुलसीदासांना जेव्हा रामाने दर्शन दिलं तेव्हा तुलसीदासांना रामचंद्रांची ओळख पटेना. तेव्हा हनुमंतांनी पोपटाचं रूप धारण करून एक दोहा म्हटला. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक करई रघुवीर. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक कैरई रघुवीर. अशा या चित्रकूटावर ते पोचलेले आहेत. गुह्यक सेवा करतोय. श्रीरामांच्या आगमनाची वार्ता भिल्ल लोकांना, किरात लोकांना कळलेली आहे.
सगळेजण रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी चित्रकूटावर आले. चित्रकूटावरील वृक्ष, फळे फुलांनी बहरून डोलू लागलेले आहेत. दररोज अनेक ऋषी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येत आहेत. रामाचं चरित्र कोण वर्णन करू शकतो? एक एक अक्षर महापातकांचा नाश करणार आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. आता रामचंद्रांनी सुमंताला म्हणजे मंत्री, अयोध्येच्या मंत्र्याला परत जाण्याची आज्ञा दिली आहे. गुह्यक चित्रकूटावरून परत येईस तर सुमंत गंगा तटाकी थांबला होता. आता सुमंत अयोध्येकडे परत आलेले आहेत आणि ते दशरथाच्या आश्रमामध्ये आले. दशरथाच्या महालात म्हणजे कैकेयीच्या महालामध्ये आलेले आहेत. सुमंतांचे शब्द ऐकताच राजा हे राम, हे राम, हे राम असं करीत करीत जमिनीवर पडलाय. कौसल्या व्याकुळ झाली आहे. ती राजाला एकीकडे धीर देते. दशरथ म्हणालाय, माझ्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत. मला आता श्रवण कुमारांच्या माता पित्यांनी दिलेला शाप आठवतोय. त्यांनी मला शाप दिला होता की तू सुद्धा पुत्रशोकाने मरशील. आता हा शाप खरा होण्याची वेळ आली आहे. सर्व गोष्टी राजाला आठवल्या आहेत. आता कौसल्याला तो सगळं सांगतोय. विलाप करीत दशरथ म्हणालाय, मला तेथेच घेऊन चला जिथे राम आहेत. असे करत दशरथ राजा रात्रभर विलाप करतोय. मध्यरात्रीची वेळ होती. राजाने राम 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 असं म्हणतच अखेरी प्राण सोडला. सेवकांना वशिष्ठ गुरु आलेत. त्यांना ही बातमी कळवलेली आहे. गुरु वशिष्ठांनी सर्वांचं सांत्वन केलं आणि सेवकांना आज्ञा दिली की कैकेय देशात जाऊन भरत आणि शत्रुघ्नांना सांगा की त्यांना गुरुजींनी ताबडतोब बोलावले आहे. त्यांना काहीच सांगितलेलं नव्हतं. राज्यात कोणालाच ही बातमी कळवलेली नव्हती. तोपर्यंत दशरथांचा देह एका मोठ्या कढईत तेल टाकून तसाच ठेवला होता. भरत आणि शत्रुघ्न आता निघालेत त्यांच्या कैकेयी देशातून. मार्गामध्ये त्यांना अनेक अपशकुन झाले. बाजार बंद दिसला, कारभार बंद दिसला. भरताच्या लक्षात येईना की काय झालंय. भरताच्या आगमनाची वार्ता ऐकून कैकेयी आनंदाने त्याचं स्वागत करण्यासाठी धावत आली. भरत तिकडे दुर्लक्ष करतोय, विचारतोय, सगळं कुशल तर आहे ना? मला काय आहे वाटेत अपशकुन लागलेत? माझे तात कुठे आहेत? तेव्हा कैकेयी म्हणाली, अरे काय सांगू तुला, सर्व साम्राज्य जात होतं पण मीच वाचवलं. ह्या मंथरेने मला चांगला सल्ला दिला. बरं, तुझ्या वडिलांकडून मी ऐन वेळेवर 2 वर मागून घेतले. आता हे सगळं अयोध्येचं राज्य तुझंच आहे. बरं, वरदान देऊन तुझे वडील अतिशय व्याकुळ झाले आणि अखेरी त्यांनी प्राणत्याग केला. भरत म्हणाला, म्हणजे? म्हणे, अरे तुझे वडील आता हयात नाही. मग माझा दादा बंधू राम कुठे आहेत? लक्ष्मण कुठे आहे? सीताबहिनी कुठे आहेत? ते कोणीच कसे दिसत नाही. त्यावर कैकेयीने सांगितलं, ते तर वनात आहेत. माझ्या वरदानानुसार मी रामाला 14 वर्ष वनवास दिलाय. सगळ्या गोष्टी कळल्यानंतर भरताचं हृदय दुःखाने व्याकुळ झालं. आपल्या आईबद्दल त्याच्या मनात अतिशय घृणा आली. क्रोध निर्माण झाला, तिरस्कार उत्पन्न झाला. तुला आई म्हणायची मला लाज वाटतेय. असा अशुभ वर मागताना तुझी जीभ कशी झडून गेली नाही? हीच गोष्ट शत्रुघ्नाला कळली. त्याच्यासमोर मंथरा दिसताच त्याने तिला जोरात एक लाथ मारली. भरत आणि शत्रुघ्न कौसल्याच्या महालात आले. विरहाने व्याकुळ झालेलं मातेचं रूप त्यांना पाहवलं नाही. तिचं रूप बघून भरताला मूर्छा आली. भरत कौसल्या मातेला म्हणायला लागला, आई, राम कुठे असतील? या सगळ्या अनर्थाचं मीच मूळ आहे ग आई. माते, कैकेयीच्या वर्धनात माझी यत्किंचितही संमती असेल
तर मला मातृपितृ हत्येचं पाप लागेल. त्यावर कौसल्या म्हणते, बाळा धीर धर, शोक करू नकोस. अरे राम तर हसत हसत वनात गेला आणि तुझ्या वडिलांनी मात्र रामाची आठवण काढत काढत राम राम म्हणतच प्राणत्याग केला. माझं भाग्यच रुसलंय रे, मीच या अनर्थाचं कारण. हे सगळं बघत माझे प्राण मात्र अजून पुढे तसेच राहिले रे. प्रातःकाळी शरयू नदीच्या तीरी दशरथाच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार केला गेला. राजा दशरथाची आज्ञा होती की रामाला वनवास देण्यात जर भरताची यत्किंचित जरी संमती असेल तर त्याच्या हाताने माझा अंत्यसंस्कार केला न जावा. दशरथाच्या पत्नी देखील सती जाण्यास तयार झाल्या होत्या, परंतु भरताने त्यांना तसं करू दिलं नाही. 15 दिवसानंतर शोकसभा बोलावली. वशिष्ठांसहित कित्येक ऋषीमुनी त्या शोकसभेला आले. प्रथम वशिष्ठांनी राजा दशरथाच्या कीर्तीबद्दल गुणगान केले आणि शोकांजली वाहिली. त्यानंतर राजकुमार रामाची खूप प्रशंसा केली. भरताला म्हणाले की पिताची आज्ञा शिरसावंद मानून रामाने वनवासात गमन केलं. दशरथ तर स्वर्गवासी झाले. आता आपण उद्या तुझा राज्याभिषेक करूया. भरताला हे कधीच मंजूर नव्हतं. आता भरत या सगळ्याला उत्तर देण्यासाठी उभा राहिला. राम आणि सीतेच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडील तर स्वर्गवासी झाले आणि राम वनवासात गेले. अशा परिस्थितीत राज्याभिषेक झाल्यावर मला कोणता आनंद मिळणार आहे, कोणतं सुख मिळणार आहे आणि अयोध्येच्या प्रजेला तरी कोणता लाभ होणार आहे. पित्याला तर सद्गती प्राप्त झाली, पण माझ्या वडील भावाला मात्र वल्कले धारण करून अनवाणी वनात भटकावं लागत आहे. रामा वाचून सर्व काही व्यर्थ आहे. मला तेव्हाच समाधान मिळेल की जेव्हा मला भाऊ भाऊजाईचे दर्शन होईल. ज्या राज्यासनावर महाराज भगीरथ बसत असत त्यावर बसण्याची माझी योग्यता नाही. मला आज्ञा द्या, आशीर्वाद द्या मला. मी उद्या श्रीरामचंद्रांकडे जाईन, त्यांना विनंती करीन आणि माझ्यासोबत परत अयोध्येला घेऊन येईन. आपल्या पापांची क्षमा मागीन. ते माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे. अशा प्रकारे बोलता बोलताच भरताच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. सभा विसर्जित झाली. नगरातील सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष रामाच्या दर्शनाला आतुर झाले होते. ते सुद्धा भरताबरोबर वनामध्ये जाण्याची तयारी करू लागले. भरताने सगळ्यांना सांगितलं, ज्याला सोबत येण्याची इच्छा असेल तो माझ्याबरोबर येऊ शकतो. वशिष्ठ आणि अरुंधती ते सुद्धा उभयता भरताबरोबर निघाले, रथात बसले. आता कैकेयीच्याही डोक्यातून सगळं कलीचं भूत निघून गेलं होतं. ती सुद्धा रामाच्या दर्शनाला आतुर झाली होती. भरतादी सर्व अयोध्या नगरवासी शृंगवेरपुराच्या जवळ आले. सेवकांनी गुह्यकाला बातमी दिली की भरत आपली चतुरंग सेना घेऊन येत आहे. गुहकाला वाटले भरत सैन्य घेऊन राम लक्ष्मणांशी युद्ध करण्यास जात असावा. गुहकाने भिल्लसेनेला आज्ञा दिली की कोणालाही या तीराला येऊ देऊ नका. एका वृद्ध भिल्लाने गुहकाला सांगितले, रामचंद्रांना परत अयोध्येत येण्याची विनंती करण्यास जर भरत येत असेल तर. गुहकाला हे म्हणणे पटले. आता तो म्हणाला, ठीक आहे, मी आधी पहिल्यांदा भरताला भेटायला जातो. सगळ्यात पुढे महर्षी वशिष्ठांचा रथ होता. गुहकाने वशिष्ठांना साष्टांग प्रणाम केला. वशिष्ठ म्हणाले, भरता, रामाचा अंतरंग सेवक गुह्यक तुला भेटायला आला आहे. भरताची दृष्टी निर्गुण आहे. भरताची परीक्षा घेण्यासाठी गुहकाने आपल्यासोबत 3 प्रकारची भोजन सामुग्री घेतली होती. कंदमुळं, फळं
इत्यादी सात्विक आहार, मिष्टान्न असं राजस भोजन, मांस मदिरा असं तामस भोजन, या 3 प्रकारापैकी ज्यावर भरताची दृष्टी प्रथम जाईल तो मनोभाव भरताचा असेल असं आपण समजू. अशा प्रकारे त्याने 3 भोजन त्याच्यापुढे ठेवले. भरताने त्या 3 प्रकारापैकी कशावरच आपली दृष्टी टाकली नाही. भरताच्या मुखातून सारखा राम नावाचा उच्चार चालू होता. आता मात्र गुह्यकाची खात्री पटली की भरत लढण्यासाठी नाही तर रामाला भेटण्यासाठी जात आहे. गुह्यकाने भिल्लांना आज्ञा दिली की अयोध्येच्या जनतेचं उत्तम स्वागत करा. भिल्लांनी नाना प्रकारची कंदमुळं आणि फळं आणून सगळ्या अयोध्यावासियांचं स्वागत केलं. ज्या अशोक वृक्षांच्या छायेत प्रभू रामचंद्रांनी आराम केला होता तो वृक्ष गुह्यकाने भरताला दाखवला. भरताने त्या वृक्षाला प्रणाम केला. श्रीरामांची ती दर्भाची शय्या पाहून भरताचं हृदय भरून आलं. सर्वांनी रात्रभर तिथेच आराम केला. सकाळ झाली. भरत म्हणाला, या ठिकाणापासून राम पुढे पायीच गेले म्हणून मी सुद्धा पायीच चालेन. सर्वांचे रथ पुढे घ्या. सर्व रथ पुढे पुढे चालायला लागले. मागे भरत, शत्रुघ्न आणि गुहक राजा पायी चालू लागले. भरताची अवस्था करुणाजनक होती. हे राम हे राम असा जप करत तो चालत होता. आता ते सर्व प्रयागराजला आले. लोकांनी भरताला सुचवलं की भरद्वाज मुनींच्याही आश्रमात जायला पाहिजे. भरद्वाज ऋषींच्या आश्रमात भरत आणि अयोध्यावासी आल्यावर भरताला मुनी म्हणाले, शोक करू नकोस, ही सगळी भगवंताची लीला आहे. तू मोठा भाग्यवान आहेस. भगवान रामचंद्र रोज तुझी आठवण काढतात आणि म्हणतात तुझ्यासारखा दुसरा कोणी भाऊ नाही. त्यावर भरद्वाज मुनी सांगतायत, मी विचार करीत असे की रामदर्शनाने कोणता लाभ होईल. आता माझ्या लक्षात आलं की रामदर्शनाचं फळ हे भरत दर्शन आहे. अशा प्रकारे भरद्वाज मुनी बोलल्यावर भरत म्हणाला, या सर्व अनर्थांचं आणि दुःखाचं मीच कारण आहे मुनीवर. तेव्हा भरद्वाज ऋषी भरताला म्हणाले, नाही रे भरता, राक्षसांचा वध करण्याच्या हेतूनेच श्रीरामांनी ही सर्व लीला रचली आहे. तुला शोक करण्याचं काहीच कारण नाही. अशा प्रकारे भरद्वाजांनी भरताला अनेक सिद्धींची पुढे प्रलोभनं दाखवली, पण भरत त्याला काही फसला नाही. त्याने त्यांचा निरोप घेतला आणि सर्व आता पुढे निघालेत, मार्गक्रमण करतायत. चित्रकूट पर्वत नजरेच्या टप्प्यात येताच सगळ्यांनी साष्टांग प्रणाम केलाय. चित्रकूटाच्या पायथ्याशी थोडा वेळ आराम केलाय. सकाळ झाली आणि भरताने चित्रकूट पर्वतावर जाण्याची वशिष्ठांना परवानगी मागितली, अनुज्ञा मागितली. भरत सीताराम सीताराम जप करत पुढे चालू लागला. भिल्लांनी हे पाहिलं की अयोध्याची सेना इकडे येते, तेव्हा ते धावत धावत रामाकडे आले. कुणी भरत नावाचा राजा आपल्या भेटीसाठी येत आहे, सोबत चतुरंग सेना पण आहे आणि त्यामुळे आमची जनावरं सैरावैरा पळत आहेत. राम विचारात पडले. लक्ष्मणाला पण शंका आली की याला जर भेटायलाच यायचं होतं तर एवढी सेना सोबत आणायची काय गरज होती. भरत तर एवढा साधा सरळ स्वभावाचा. आता लक्ष्मणाला पण वाटलं की नक्कीच हा आपल्यावर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. तो अतिशय क्रोधित झाला, पण रामाने त्याला शांत केलं, समजावलं. म्हणाले, लक्ष्मणा, भरताला जरी ब्रह्मलोकाचं राज्य मिळाले ना तरी त्याला सत्तेचा मद प्रभावित करणार नाही. भरतासारखा बंधू मागेही कधी झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही. आता भरत तिथपर्यंत जवळ आलेला आहे. भरताने लांबूनच पाहिलंय की राम अंगणात येऊन उभे आहेत. सीता आणि लक्ष्मण सेवेसाठी उभे आहेत. भरताला आता मनात शंका आली, मी तर इतका पापी आहे, मी रामासमोर कसा जाऊ. तरी पण त्याने सगळा धीर एकवटलाय आणि तो रामाजवळ गेलाय. त्याला साष्टांग दंडवत घातलाय. त्याला दंडवत घातलेला पाहून
लक्ष्मण म्हणाला, भरत आपल्याला प्रणाम करतोय. रामाने त्याला उठवलंय आणि आपल्याला प्रेमाने आलिंगन दिलंय. चित्रकूट पर्वतावर जीवाशिवाचं ऐक्य घडलंय. माझा भरत इतका दुःखी आहे या विचाराने रामाच्या तोंडून एकही शब्द निघत नाहीये. दुःख आमच्या कर्माचं फळ आहे, म्हणून कसलंही दुःख होवो देवाला सांगू नका. नेहमी असाच विचार करावा की माझ्या सुखासाठी मी देवाला कष्ट देऊ नये. भगवंतांच्या सुखाचा विचार करावा. भरताबरोबर गुरु वशिष्ठ आणि माता कैकेयी पण होते. भरताने सीतेला नमस्कार केला तेव्हा सीतेने त्याला आशीर्वाद दिला. आता मात्र भरताला विश्वास वाटला की माझ्या पापाची सीतामाईने आणि रामरायांनी क्षमा केली आहे. रामचंद्राने वशिष्ठांना नमस्कार केला, ते कैकेयीला नमस्कार केला. कैकेयी दुःखाने आणि पश्चात्तापाने भयभीत झाली होती. रामाने तिला समजावलं, माते, तू दुःख मानू नकोस, ही सगळी दैवाची लीला आहे. सीतेचा तापसी मुनिवेश पाहून कौसल्याचं हृदय भरून आलं. कौसल्याने राजा दशरथाच्या मृत्यूची वार्ता श्रीरामांना सांगितली. श्रीराम वडिलांच्या दुःखाने विलाप करू लागले. त्यांच्या प्रेमळ आठवणींनी त्यांना रडू कोसळलं. त्यांनी मनावर आपल्या नियंत्रण आणलं आणि वडिलांचं श्राद्ध कर्म केलं. वशिष्ठ भरताची परीक्षा पाहत होते. त्यांनी भरताना म्हटले की तू त्यांना विनंती कर. बिल्लांनी अयोध्येच्या प्रजेचे स्वागत केले. लोक त्यांना सप्रेम भेट देऊ लागले तर ते स्वीकारत नाहीत. श्रीरामांच्या आगमनापूर्वी जर त्यांना काही दिले गेले असते तर त्यांनी स्वीकारले असते. पण रामदर्शनाने त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झालाय. रामांची दृष्टीच इतकी चमत्कारिक आहे की त्यांच्या दर्शनाने भिल्लांचं देखील पाप नष्ट झालंय. त्यांनी चोरी, हत्या, मारहाण, हिंसा सगळी कर्म सोडून दिली आहेत. सर्व प्रजाजन आता व्याकुळ झालेत. श्रीराम अयोध्येला परत आल्या वाचून त्यांना शांती मिळणार नाही. ते म्हणायला लागले, हे भरत, हे शत्रुघ्न, तुम्ही राहा वनात. आम्ही राम, लक्ष्मण, सीता यांना आपल्या सोबतच घेऊन जातो. भरत म्हणाला, अगदी जे मी बोलणार होतो तेच तुम्ही बोललात. जर रामचंद्र अयोध्येला परत जाण्यास तयार असतील तर 14 वर्षच काय, पण मी जीवनभर सुद्धा वनात राहायला तयार आहे. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, ते परीक्षा बघत होते भरताची. ते म्हणाले, लोक मला ब्रह्मनिष्ठ समजतात, पण आज भरताला पाहून मला वाटतंय की तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हे रामा, भरताच्या सुखाचा एखादा उपाय दाखव. भरताला वाटले की वडील बंधूंनी सर्व पापांची मला क्षमा केली आहे. त्यांनी माझे मन कधीच दुखावले नाही. भरत म्हणाले, हे प्रभो, मी तर आपला सेवक आहे, आपली आज्ञा शिरोधारी आहे. आपल्या राज्याभिषेकाची सर्व तयारी करून आम्ही इथे आलो आहोत. आपल्यालाच राजतिलक लावला जावा. राम, लक्ष्मण, सीता यांनी अयोध्येला परत जावे. मी शत्रुघ्नाला लक्ष्मणाबरोबर रवाना करून मी एकटाच वनात राहीन. मला सेवेचा लाभ मिळू द्या, किंवा आपण तिघही वनात राहू. तुम्ही सीतेसह अयोध्येला परत जा. राम म्हणाले, अरे भरता, 14 वर्ष तर पाहता पाहता पूर्ण होतील. त्याच वेळी राजा जनकाचा दूतही तेथे आला. सकाळी राजा जनकही तेथे आले. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या मुलीचा तपस्विनीचा वेश पाहून जनकाचं हृदय पण गलबलून गेलं. जनक म्हणालाय, तसा तर मी ब्रह्मज्ञानी आहे, पण भरता, तुझ्या प्रेमापुढे माझी बुद्धी कुंठित झाली. बरं सीते, तू तर दोन्ही कुलांचा उद्धार केला आहेस, दोन्ही कुलांना पवित्र केलेस. तुला मी आता माझ्या बरोबर घेऊन जातो.
सीता म्हणाली, बाबा, माझ्या पतींचा वनवास म्हणजे माझा वनवास नाही का? मी आपल्या समेत येऊ शकत नाही. आपण असा आग्रह करू नका. ही आता आपली शेवटची भेट. रामचंद्र म्हणतात, भरत, आजपर्यंत मी तुझे मन कधीच दुखावले नाही, पण आजची गोष्ट थोडी निराळी आहे. आपल्या दोघांनाही आज्ञेचं पालन करायचंय. एका आज्ञेचं पालन मला आणि दुसऱ्या आज्ञेचं पालन तुला करायचंय. भरत म्हणाला, मी एकटा कसा परत जाऊ? काहीतरी आपण मला आठवण द्या. आपल्या पायातला खडावा द्या, मी त्या सिंहासनावर ठेवीन. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी आपल्या पायातल्या पादुका भरताजवळ दिल्यात आणि भरतानी त्या डोक्यावर घेतल्यात. रामापेक्षाही भरताची तपश्चर्या अधिक आहे. राम शय्येवर झोपत असत तर भरत जमिनीवर झोपत असत. आता भरत अयोध्यावासियांसह परत अयोध्येला परत येतोय. रामचंद्रांनी चित्रकूट सोडण्याचा निश्चय केलाय. चित्रकूट पर्वत सोडून ते अत्री ऋषींच्या आश्रमात आले. अनुसूयेने सीतेची मोठी प्रशंसा केली. तेथून ते सुतीक्ष्णाच्या आश्रमात गेले. सुतीक्ष्ण मुनी अगस्तींचे शिष्य होते. विद्याभ्यास संपल्यावर त्यांनी अगस्तींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. अगस्ती ऋषी म्हणाले, तुझं कल्याण असो. मी काही मिळण्याच्या उद्देशाने तुला विद्यादान केलेले नाही, पण तुला जर शक्य झालं तर मला रामदर्शन घडव. आज सुतीक्ष्णाच्या आश्रमात प्रभू रामचंद्र सीतेसह आल्यानंतर ते श्रीरामांना म्हणाले, चला मी आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो. आणि सुतीक्ष्ण त्यांना घेऊन अगस्तींच्या आश्रमात आलेत. ओंकाराचा भावार्थ राम नामात समावलेला आहे. सुतीक्ष्ण अगस्तींना म्हणायला लागले, गुरुजी, साष्टांग प्रणाम. आपल्याला दर्शन घडवण्यासाठी मी प्रभू रामचंद्रांना आपणाकडे घेऊन आलोय. तेथून ते सगळे निघाले. गोदावरीच्या तीरी आले. तेथे पंचवटीमध्ये राहण्याच्या उद्देशाने एक आश्रम बांधला. आता पंचवटी म्हणजे काय? तर 5 प्राण. परमात्मा पंचप्राणात विराजमान आहे. संसार रूपी अरण्यात भटकणाऱ्या जीवाला वासनारूपी राक्षसी भेटतात. तसे पंचवटीत राहत असताना एक दिवस शूर्पणखाने या कोवळ्या राजकुमारांना पाहिलं आणि तिच्या मनामध्ये, ती राक्षसी नव्हती, ती रावणाची बहीण होती, तिच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आणि ती रामचंद्रांकडे आली आणि त्याच्याकडे लग्नाचा विवाह करण्याचा हट्ट करू लागली. राम म्हणाला, मी तर एकपत्नी व्रत आहे, ही माझी पत्नी आहे, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, तू लक्ष्मणाकडे जा. लक्ष्मण म्हणाला, अगं मी तर यांचा सेवक आहे, मी यांची सेवा करायला आलोय. तू जर माझ्याशी विवाह केलास तर तुलाही दासी व्हावं लागेल. तुला दासी होणं शक्य आहे का? मग तिने रामाकडे पाहिलं की या सीतेमुळेच हे रामचंद्र माझ्याशी विवाह करू शकत नाहीत, तर मी या सीतेलाच आता मारून टाकते. असं म्हणून ती सीतेच्या अंगावर धावणार. तेवढ्या वेळात लक्ष्मणा तिच्याकडे गेला आणि लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापलेलं आहे. रडत रडत ती रावणाजवळ लंकेमध्ये आली आहे. रावणाने विचारलं, काय झालं? तुझी अशी दशा कोणी केली? तेव्हा शूर्पणखेने सांगितलं, अरे या पंचवटीमध्ये ही दशरथाची 2 सुकुमार आले आहेत आणि त्याच्याबरोबर रामाची पत्नी अतिशय सुंदर आहे. अशी सुंदर स्त्री त्रिभुवनात कुठेच नाही. मी तुझ्यासाठी तिच्याकडे गेले असता लक्ष्मणाने माझे नाक आणि कान कापून टाकले. बरं, ती तुझीच पत्नी म्हणून शोभून दिसेल. असे सांगितल्यावर रावणाच्या मनात सुद्धा कामवासना उत्तेजित झाली. आता रावणाने सीतेला पळवून नेण्यासाठी कपट करण्याचं ठरवलं. त्याने त्याचा मामा मारीच याला सोन्याच्या हरणाचं रूप घेऊन पंचवटीच्या जवळ पाठवलं. सीता ते सोन्याचं हरिण इकडे तिकडे बागडताना पाहून अतिशय त्याच्यावर मोहित झाली आणि तिने रामाला विनंती केली की मला हे हरिण
किंवा या हरणाचं कातडं तुम्ही आणून द्या, मला त्याची कंचुकी करायची आहे. राम म्हणाले, अगं हे खरं नाही आहे. पण सीतेला काही ते पटेना. मग राम त्या मारीच सोनेरूच्या सोनेरी हरणाचं रूप घेतलेल्या मारीचाच्या पाठोपाठ त्याला मारण्यासाठी धावले. हरिण पुढे, राम मागे, असे ते फिरत फिरत खूप दूरवर गेलेले आहेत. आणि इकडे लक्ष्मणाला रामाने सांगितलंय की तू आपल्या वहिनीचं रक्षण कर, तू काही ही कुटी सोडून बाहेर जाऊ नकोस. आता मारीचराणी खूप दूरवर रामाला नेल्यानंतर धाव सीते धाव, लक्ष्मणा धाव असा रामाच्या आवाजात आवाज काढल्यानंतर सीता घाबरली आणि ती लक्ष्मणाला म्हणायला लागली की राम संकटात आहेत, आपण त्याच्या सहाय्यासाठी जावं. लक्ष्मण म्हणाला की अगं हे खरं नाही आहे, आपले राम कधीच संकटात सापडणार नाही, तू काळजी करू नकोस. पण सीता काही ऐकायला तयार नाही. सीता लक्ष्मणावर क्रोधित झाली. त्यावेळेला लक्ष्मणाने एक रेघ आखली आहे. लक्ष्मण रेषा आखून दिली की या रेषेच्या बाहेर वहिनी तू येऊ नकोस, तू जर या रेषेच्या बाहेर पाऊल टाकलंस तर तुझ्यावर कदाचित संकट कोसळेल. असे सांगून लक्ष्मण रामाच्या पाठीमागे निघून गेला. आणि तिथे रावणाला ही संधी सापडली. गोसाव्याचं रूप घेऊन तो भिक्षा मागण्यासाठी सीतेच्या दारामध्ये आलाय. आणि सीताला ते खरंच वाटलं गोसाव्याचं रूप, आणि भिक्षा देण्यासाठी ती दारात उभी राहिली. त्यावेळेला गोसावी म्हणाला, मी दाराआडून भिक्षा घेणार नाही, तू पुढे पाऊल ठेव. आणि सीतेने त्याच्यावर भोळा विश्वास ठेवलाय आणि सीतेने ते लक्ष्मण रेषेच्या बाहेर एक पाऊल टाकलं मात्र. आणि रावणाने त्याला आपल्या उचलून खांद्यावर घेतलंय आणि तो आकाश मार्गाने निघालेला आहे. सोन्याचा हरिण बाई पाहोनी दाराशी, भुलून गेली सीता माई सांगे राम रायासी. प्राणनाथा हरिणाणा जिवंत अथवा मारोनी, प्राणप्रिया मी तुमची लेन कंचुकी त्याची करोनी. राम गेले हरणा पाठी, लक्ष्मण मागे थांबला. धाव धाव रामायसा करुण स्वर ऐकिला. सीता झाली बावरी विनवी लक्ष्मण भाऊजीला. संकटी अससी प्राणना जाओ साय करण्याला. लक्ष्मण गेला रामा पाठी, सीता राहिली एकटी. दैवाची ही फिरली दृष्टी, पाहते रावण अतिकपटी. भिक्षेचे करी सोंग सीतेसी मारी हाक. सीता आली बाहेरी घेई उचलोनी खांद्यावरी. खद खद हसुनी तिज म्हणतो मी नवे ग भिकारी. अशा प्रकारे सीतेचं हरण झालेलं आहे. आणि या पुढील कथा आपण पुढच्या भागात बघूया. सीतावर रामचंद्र की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.